मग तिथे असं काय होतं का, मराठी मंडळ, नाटक? तिथं होतं ना. तिथं मी कॉलेजमध्ये कल्चरलमध्ये भाग घ्यायला लागलो. एव्हा मी नाटकात देवल क्लबमध्ये पण जायला लागलो होतो. तिथं मी यूथ फेस्टिवलमध्ये भाग घ्यायचो. मी 4-4, 5-5 स्पर्धा गाजवल्या होत्या. एकदम मी माझ्या झोनमध्येच गेलो की हेच मला हवं होतं, असं असतं ना ते. माझे असा ना गैरसमज किंवा समज होता की हे सगळं फक्त मुंबई पुण्यात चालतं. नाही, असं काही नाही. उलट मी मुंबईत पण असं तर आणखी पुढे गेलो असं मला वाटतं. कोल्हापूरसारख्या ठिकाणी प्लॅटफॉर्मच नसतो. इथं आत्ता कोल्हापुरामध्ये प्लॅटफॉर्म आला, पण इथं मुंबई पुण्यामध्ये करंडक असतात मोठे मोठे. इथं सेलिब्रिटी कॉलेजमध्ये भेटतात, तुम्ही 1-on-1 करू शकता. कोल्हापुरात तसं काही नव्हतं. राज्यनाट्य स्पर्धेत बेस्ट ॲक्टर पण मिळाले मला, सिल्वर मेडल. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण कोल्हापूर छोटं गाव आहे. कोल्हापूरसारखं इतर अनेक जी गावं आहेत तुम्ही पोचूच शकत नाही, कारण कसं पोचायचं हेच माहीत नसतं. मग ते केल्यानंतर मी हळूहळू नाटकात कामं करायला लागलो. मग कॉन्फिडन्स बिल्टअप झाला आणि मग पुढं काय करायचं, तर मला नाटकातच इंटरेस्ट होता. आपण आता करिअर नाटकातच करायचं असं माझं ठरलं होतं, कारण मला पॅशन होती ती. पण आई म्हणजे वडील गायक आणि आई म्हणजे कुठून आलं हे इंटरेस्ट नाटकातला? माझे आई वडील पण नाटकात कामं करायचे. ते पण हौशी नाटकांमध्ये अनुवंशिक होतं. अनुवंशिक आलं. पण मी असं ठरवलं की आता नाटकात करिअर करायचं आणि आपण माईम शिकायला जाऊया. माईम का, तर त्याला कारणं होती. एक तर NSDमध्ये जायचं होतं, तो कोर्स 5 वर्षाचा होता, जे काही शक्य नव्हतं मला. पण माईम का करायला जाऊया, तर माईम जर तुम्हाला करायचं असेल तर तो उत्तम मायमिंग हे फ्रान्सचं असतं. फ्रेंच मायमिंग हे उत्तम मायमिंग असतं. आणि तिथं जाण्यासाठी तुम्हाला टक्के लागत नाहीत. तिथं तुम्हाला फ्रेंच आलं पाहिजे, ही एकच अट असते. आणि प्रत्येक खंडासाठी त्यांनी एक जागा दिलेली असतात. आपल्या आशिया खंडातल्या जागा वाया जातात, कोणीच जात नाही. माईम म्हणजे काय? माईम मूकनाट्य, मायमिंग तसं मूकनाट्य, नुसतं हावभाव करून दाखवायचे. असं करायचं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की आमच्या वेळेला तिथे भाषा भवन होतं, त्याच्यामध्ये फ्रेंच पण शिकवलं जायचं. तिथं सुंदर सुंदर मुली यायच्या शिकायला. तर तेव्हा असं वाटतं आपण तिथं शिकायला जाऊ, म्हणजे आपलं शिक्षण पण होईल, भाषा पण शिकली जाईल आणि जरा मजा. ते वयच तसं होतं. आणि मी तिथं जात असताना तुम्हाला जर्नलिझम डिपार्टमेंट वरून जायला लागतं विद्यापीठामध्ये, शिवाजी विद्यापीठामध्ये. वरून जात असताना माझा तिथे एक मित्र आहे संग्राम काटकर म्हणून, तो मला भेटला. तो विद्यापीठात म्हणजे जर्नलिझममधनं बाहेरच येत होता. म्हटलं कुठं चालला आहेस? मी म्हटलं मी तिकडे ॲडमिशन घ्यायला चाललो, चौकशी करायची आहे जरा मला. शाणा आहेस, कशाला तिकडे चालला आहेस, तू इकडे ये, मस्त नाटकात काम करतोयस मर्दा, तू असं जरा बोल, टीव्हीवर दिसशील, रिपोर्टर म्हणून चल. म्हटलं असलं काय मला जमणार नाही, मी काय जर्नलिस्ट वगैरे होऊ शकत नाही, मला नाटकात करायचं आहे. त्यानं मला ओढून नेलं, म्हणून मी तिथं गेलो. तो फॉर्म भरला आणि प्रवेश परीक्षा होती, त्याची एंट्रन्स होती ती. त्याचा फॉर्म भरला आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी परीक्षा होती. मी बसलो परीक्षेला, तिकडे गेलोच नाही त्या भाषा भवनला. मग 2 दिवसानंतर परीक्षा दिली आणि अभ्यास काहीच केला नव्हता, कारण आपल्याला ॲडमिशन नकोच होती. पण कसं एंट्रन्स परीक्षा? ती जर्नलिझमची एंट्रन्स, म्हणजे 30 सीट्स असतात, 100 जण होते. तर ती दिल्यानंतर माझ्या असं लक्षात जो रिझल्ट लागला आणि पहिल्या 5 मध्ये मी होतो. अरे वा. आणि मग मला लक्षात आलं, अरे हे तर भारी आहे, हे तर आपण ऑब्झर्वेशनवरनं लिहिलेलं पेपर आहेत आणि 5वं आलं असं म्हणजे आपलं काहीतरी भलं होईल इथे. मग मी ठरवलं की आपण आता जर्नलिझम करूया, बघू तरी हे काय आहे. अँड द रेस्ट इज हिस्ट्री. आणि मग मी जर्नलिझमला गेलो आणि मग पण ते मात्र मी पॅशनेटली केलं, कारण मला दुसरं काही येत नाही हे मला माहीत होतं. त्यामुळं मी जर्नलिझम केलं आणि मग ते करता करता मला तरुण भारतला जॉब आला आणि मग तुम्हाला मी सांगितलं असं पुढं आलो मी. पण एक तुमच्याशी बोलताना एक जाणवतं की तुमच्या बोलण्यामध्ये कोल्हापुरी ॲक्सेंट अजिबात नाही आहे. तो तिकडे गेला की येतो, म्हणजे कोल्हापुरात गेले की येतो. कसं आहे, आता तुम्ही एकदम पुणेरी किंवा असं बोलता. ओव्हर पिरियड ऑफ टाईम आता मी जवळपास 15-16 वर्ष बाहेर राहतोय. त्यामुळे पुण्यामध्ये काम करताना, मुंबईमध्ये काम करताना तशी भाषा होते तुमची, कारण तुम्ही वेगळ्या लोकांची डील करत असता, इंडस्ट्रीमध्ये बोलत असता. मला त्याचं काही काय म्हणतात त्याला हे नाही आहे, कमीपणा वाटत नाही. पण बोलता बोलता तुम्ही तसे होता. आता मी जेव्हा कोल्हापुरात जातो, काय भाव काय करालीस असं होतेच ते, कारण ती लँग्वेजच तशी आहे, तिथले मित्र आमचे तसेच आहेत सगळे. त्यामुळे जैसा देश वैसा भेस असं म्हणून ती भाषा आता झाली माझी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.